नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। आज बनवणार आहे दुधी भोपळ्याचा हलवा। हलव्यासाठी मी छोटे छोटे 2 दुधी भोपळे घेतलेले आहेत। आता साल काढून घ्यायची आहे। दोन्ही पण भोपळ्याची मी साल काढून घेतले। आता मागचा पुढचा भाग कापून घेऊया। हलव्यासाठी नेहमी कवळा भोपळा घ्यायचा आहे। आता किसून घ्यायचा आहे। भोपळा आता आपला किसून झालाय। किसून झाल्यानंतर जास्ती वेळ ठेवायचा नाही, काळा पडतो भोपळा, म्हणून किसल्याबरोबर लगेच हलवा करून घ्यायचा। 1 चमचा तूप टाकले, मोठा चमचा आहे हा। काजू बदाम बारीक चिरून घेतलेत, ते 1 मिनिटासाठी परतवून घेऊया तुपामध्ये। किसून घेतलेला भोपळा टाकायचा आता। आता तुपामध्ये छान परतवून घ्यायचा आहे तो। 2 मिनिटासाठी परतवून घेतला। अर्धा लिटर दूध टाकले, साई सकट टाकले हे दूध, त्यामुळे छान होतो हलवा। आता मिक्स करून घ्यायचे। पाऊण वाटी साखर टाकली आहे, मोठी वाटी आहे। अर्धा चमचा वेलची पूड टाकली आहे। गोड तुम्हाला जसं आवडत असेल तसं टाकायचे, आम्हाला जास्ती गोड लागत नाहीये म्हणून एवढी साखर टाकली। आता मिक्स करून घ्यायचं। पाव चमचा मीठ टाकायचे, मिठामुळे चांगली चव लागते त्याला। तर याच्यातलं पाणी आटत आलेलं आहे। झाला आता आपला हलवा, दाणेदार हलवा तयार झालेला आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।